सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या माळशेज घाटाचं निसर्ग सौंदर्य काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसानंतर खुलून आलं होतं। धबधबे, धुक्याची चादर आणि हिरवाईचा आनंद घेण्यासाठी राज्यभरातून पर्यटक मोठ्या संख्येने इथे दाखल होत होते। मात्र गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतल्यानं घाटातील अनेक धबधब्यांचा प्रवाह कमी झालाय। त्यामुळे पर्यटकांची संख्या देखील घटली असून त्याचा फटका येथील छोट्या व्यावसायिकांना बसलाय। भाजलेला मका, भजी, मॅगी आणि चहाच्या विक्रीवर उदरनिर्वाह करणाऱ्या विक्रेत्यांचा व्यवसाय मंदावला असून पुन्हा दमदार पाऊस पडून पर्यटकांची गर्दी वाढावी अशी अपेक्षा स्थानिक व्यावसायिक व्यक्त करतायत। सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये बसत असलेल्या पावसामुळे सह्याद्रीचं निसर्ग सौंदर्य बहरलंय आणि त्यामुळे कुठेतरी या भागामध्ये पर्यटकांची रेलचेल वाढली होती। आपण आता आलो आहोत पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या माळशेज घाट परिसरामध्ये। आपण या ठिकाणी पाहू शकताय माळशेज घाट परिसरातलं जे निसर्ग सौंदर्य आहे हे निसर्ग सौंदर्य आता चांगल्या प्रकारे बहरलंय आणि असं असलं या भागातील जे पाऊस आहे या पावसाने उघडी दिली आहे। पावसाने उघडी दिल्यामुळे या भागातील जे धबधबे आहेत या धबधब्याला कुठेतरी पाणी कमी पडलंय। त्याचबरोबर या भागात जे पर्यटक आहेत त्या पर्यटकांची सुद्धा संख्या कमी झाली आहे आणि पर्यटकांच्या कमी झालेल्या संख्येचा कुठेतरी तोटा या भागातील जे छोटे व्यावसायिक आहेत त्यांना होतोय। काय सांगाल, खरं तर पाऊस कमी झालाय, पर्यटकांची संख्या कमी झाली आहे, काय सांगाल? पाऊस कमी झालाय त्यामुळे थोडेफार पर्यटक तर बरेचसे कमी झाले आणि पाऊस कमी असल्यामुळे पर्यटक जे धंद्याला जे म्हणजे मका वगैरे खायला एकदा भिजलं तरच मका खायला ते मजा वाटते पर्यटकांनी किंवा मॅगी खायला। भिजलं नाही तर जरा पाणी नसल्यामुळे मग ते खायला पण बघत नाही का, खाऊन पण खायला पण घेत नाही। थोडं असं परिणाम झाले धंद्याला। खरं तर आपण पाहिलं या ठिकाणी जे व्यावसायिक आहेत हे आदिवासी भागातले व्यावसायिक आहेत आणि वर्षा पर्यटनावरती यांचं वर्षभराचं उत्पन्न अवलंबून असतं। पावसाळ्यात जेवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस पडेल, जेवढे धबधबे या ठिकाणी प्रभावित होतील, जेवढं पर्यटन वाढेल तेवढा त्यांचा धंदा होत असतो। खरं तर गेल्या 8 दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे या ठिकाणी धबधबे प्रभावित झाले होते, मात्र आता धबधबे कमी झालेत। त्याचबरोबर पाऊस उघडल्यामुळे पर्यटक कमी झालेत आणि त्याचा कुठेतरी फटका या भागातील जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांना बसताना पाहायला मिळत आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, माळशेज घाट, पुणे।